गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी आपल्याला सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना सर्व दुःख कधी जातं बरं? जेव्हा मनुष्य नामस्मरण करतो ना तेव्हा सर्व दुःखांचं हरण होत असतं ना। आणि आता आषाढी एकादशीचे हे दिवस चालू आहेत। पंढरीला जी चालणारी पावलं थोड्या दिवसात जाणार आहेत। मग आम्ही मात्र घरी बसून हा आनंद घेत आहोत। कधी कधी टी व्ही बघतो, पंढरीला कोण कुठे काय करतोय, वाटेमध्ये कोण कुठे काय करतोय ते त्या टी व्हीवर पाहायला भेटतं। म्हणजेच आपले एवढे पुण्य आहेत ना, आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भगवंताची प्राप्ती होतच असते ना। भगवंताचं नामस्मरण घडून येतं, कधी टी व्हीमधून घडून येतं, कधी मोबाईलमधून घडून येतं, कधी आपण सुद्धा उपासना करतो। पण स्कंद पुराणामध्ये आहे ना, भगवान शंकर आणि पार्वती मातेला सांगतात की आषाढ शुक्ल एकादशी ही सर्व पापांचा नाश करणारी, मन शुद्ध करणारी आणि श्री विठ्ठल म्हणजे भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा मिळवून देणारी पवित्र तिथीच आहे ना। या दिवशी श्रद्धेनं केलेलं व्रत, जप, दान आणि भगवंताचं स्मरण आहे ना, ते अनेक यज्ञांनी इतकं पुण्य देणारं मानलं गेलेलं आहे। म्हणून प्रत्येक भक्तानं आपल्या शक्तीनुसार या दिवशी भक्ती करावी। कारण कलियुगामध्ये भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण, भक्ती आणि सेवा आहे ना। म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी आपण म्हणतो ना। म्हणून या आषाढी एकादशी आहे ना, या दिवशी आपण एवढं नामस्मरणामध्ये राहायचं आहे ना। मग तुम्ही दत्तगुरूंना मानत असाल तर दत्तगुरूंचं नामस्मरण करा। तुम्ही वेगळ्या कोणत्या देवाला मानत असाल त्यांचं नामस्मरण करा। विठ्ठलाला मानत असाल विठ्ठलाचं नामस्मरण करा। पण एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं जर तुम्ही नामस्मरण केलं ना तर ते तुम्हाला फळदायी ठरणार आहे। म्हणून एकादशी आता ही येणारे आहे ना, त्या एकादशीच्या दिवशी बघा, तुम्ही कधी पाहिलेलं आहे का आपण विठ्ठलाला कशाची माळ घालतो बरं? तुळशीची माळ घालतो ना। मग एकादशीच्या दिवशी बघा, जो कर्मामध्ये आहे, रोज 2 वेळची उपासना करतो, अतिशय सुंदर जीवन चालू आहे, त्याने एक गोष्ट करायची आहे। बघा, एकादशीच्या दिवशी सकाळी जेव्हा आपण आंघोळ केल्यानंतर, बघा उपासना केल्यानंतर, उपासना देवपूजा झाल्यानंतर एक गोष्ट करायची आहे। तुमच्या घरामध्ये आजूबाजूला कुठेतरी तुळस असेलच, कारण हिंदू धर्मामध्ये तुळस नाही असं एकही आपल्याला घर सापडणार नाही। म्हणून त्या तुळशीजवळची आपल्याला माती घ्यायची आहे। जेव्हा आपण तुळशीजवळची माती घेऊ ना, बघा भगवंताचं नामस्मरण करा। विठ्ठल 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 हे नामस्मरण करा। हे नामस्मरण तुम्हाला येत नसेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करा। म्हणजे तुम्हाला जे कोणता देव तुम्हाला आवडत असेल ना, त्या भगवंताचं तुम्ही नामस्मरण करा आणि ती तुळशीजवळची थोडीशी माती घ्या आणि ती माती आहे ना आपल्या तिजोरीमध्ये ठेवा। आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये थोडी थोडीशी टाका। कारण ज्या वाईट शक्ती आहेत ना, त्या वाईट शक्ती आपल्या घरातून निघून जाणार आहेत। असं आता तुम्ही विचार कराल, हे असं होऊ शकतं का बरं? ते का होणार आहे त्याचं उत्तर आहे
कारण आषाढी एकादशीच्या दिवशी आहे ना, भगवंताचं पूर्ण ब्रह्मांडामध्ये संचार झालेला असतो. आणि हा संचार होतो ना, तेव्हा भगवंताला प्रिय तुळशीची माळ आहे ना, ही तुळशीची माळ आपण भगवंताच्या गळ्यामध्ये टाकतो. म्हणून ज्या माळेनं बघा भगवंताचा स्पर्श होतो ना, तर ती माती किती पवित्र असेल बरं, मातीमध्ये किती ऊर्जा असेल बरं. त्या मातीपुढे वाईट विचार टिकतील का बरं? कधीच टिकणार नाही. म्हणून ती माती आहे ना, आपल्या घराच्या पूर्ण सभोवताली टाकायची आहे. आणि नेमकं म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये जर ठेवलं ना, तर आपल्या जीवनामध्ये येणारी काही कामं आपण घेतलेली असतील, तर त्या कामामध्ये आपल्याला सक्सेस येणार आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये धनसंपत्तीची सुद्धा वाढ होणार आहे ना. पण हे फळ फक्त कुणाला मिळणार आहे बरं? जो कर्मामध्ये आहे, जो दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख देत नाही, सर्वत्व सर्वांना आवडतो, वृक्षतोड करत नाही, अतिशय शुद्ध पद्धतीचं ज्याचं आचरण आहे ना, त्याला याचं फळ मिळणार आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, की आपण जीवनामध्ये आहे ना भरपूर अशी काम करत असतो, भरपूर आपल्या पैशासाठी आपण याच्याशी खोटं बोलतो, त्याच्याशी खरं बोलतो. असं जीवन आहे ना आपलं रोज चालू असतं. पण पैसा पैसा करून आपण भगवंताला मात्र विसरून जातो. आता या आषाढी एकादशी आलेली आहे, म्हणून त्या आषाढी एकादशीच्या वातावरणामध्ये आपण देवाचे भक्त होऊन जातो. आणि वर्षाचे 365 दिवस आपला देव कुठे आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, जरा आपल्याला भगवंताचं नामस्मरण केलं नाही, आयत्या वेळेला आपण नामस्मरण करू, तर त्याचं फळ मिळणार आहे का बरं? अजिबात मिळणार नाही. म्हणून कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला देवाशी भेटता येईल ना, हे सांगता येत नाही. कधी भगवंत आपल्याला भेटायला येईल हे सांगता येत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे ना, आपण रोज घ्यायला हवं. जो भगवंताचं नामस्मरण घेतो ना, त्याच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तर त्या दुःखाची तीव्रता कमी होऊन येत असतं. म्हणजे त्या दुःखानं त्याला जास्त दुःख होत नाही, जास्त त्रास होत नाही, ते सुखामध्ये बदलून जातं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, प्रत्येक होणारी घटना आहे ना, ती काही ना काही कारणासाठी होत असते. म्हणून कुणाला कमी समजू नये. बघा, एक छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. तुम्हाला पुणे नाशिक हायवे माहीत असेल. या हायवेवरच्या नारायणगावसुद्धाही माहीत असेल. ही खरी घटना आहे, सत्य घटना आहे. फक्त तुम्ही हे सार लक्षात घ्या. बघा, पुणे नाशिक हायवेवरच्या नारायणगाव बायपासचा एक जुनी आणि पत्रा निघलेली मारुती व्हॅन उभी असायची. त्यावर लाल रंगाने मोफत रुग्णवाहिका असं लिहिलं असायचं. तिचा मालक होता दामू अण्णा. वय 60च्या आसपास होतं. अंगावर मळका खाकी शर्ट असलेला, वाढलेली दाढी आणि हातात एक स्टीलचा डबा. दामू अण्णा हायवेवर थांबणाऱ्या गाड्यांच्या खिडकीवर टकटक करायचे. साहेब, 10-20 रुपये द्या हो मला, डिझेलला पैसे नाहीत. एखादा पेशंट आला ना, तर गाडीत तेल नसतं, द्या हो, धर्माच्या नावाने द्या. लोक त्यांना शिव्या द्यायचे. बघा, जो अशी भिक्षा मागतो ना, त्याला लोक शिव्याच देतात ना. बघा, लोक म्हणायचे, ए हट, दारू प्यायला पैसे मागतोस का बरं? मोफत सेवा लिहिले आणि पैसे मागतोय, नक्कीच धंदा मांडला यानं. काही तरुण मुलं तर त्यांची चेष्टासुद्धा करायचे ना. काय अण्णा, आज किती जमा केले? चालतं का? ही भंगार गाडी का ढकलत न्यावी लागते? दामू अण्णा काहीच बोलायचे नाही. ते मान खाली घालून लोकांच्या शिव्या गिळून मिळालेले 10-20 रुपये गोळा करायचे आणि पंपावर जाऊन डिझेल टाकायचे. स्वतः चहासुद्धा प्यायचे नाही. एक दिवस रात्री 2 वाजता त्याचा हायवेवर एक बघा रोहित नावाचं एक श्रीमंत तरुण आपल्या स्पोर्ट बाईकवरून सुसाट चालला होता.
त्याला पार्टीला उशीर झाला होता. अचानक एका वळणावर रस्ता निसरडा असल्यानं त्याची बाईक घसरली. रोहित 20 फूट लांब फरफटत गेला. त्याचं हेल्मेट फुटलं. डोक्यातून रक्ताच्या धारा लागल्या. पायांचं हाडं मोडलं गेलं. तो रस्त्याच्या कडेला विहळत पडला होता. रात्रीचे 2 वाजले होते. हायवेवर गाड्या तुरळक होत्या ना. ज्या गाड्या जात होत्या ना त्या थांबत नव्हत्या. कुणाला पोलिसकेची भीती होती तर कुणाला लुटालुटीची. रोहितचा जीव जात होता. त्याला डोळ्यासमोर अंधारी येत होती. त्याने विचार केला, संपलं सगळं, आज आपण मरणार आहोत. तेवढ्यात दूरवरून एक कर्कश सायरन वाजला. तिचं जुनी पत्रे निघालेली दामू अण्णांची ॲम्ब्युलन्स तिथे येऊन थांबली. दामू अण्णा धावत खाली उतरले. त्यांनी रोहितला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. त्यांच्या शरीरात हत्तींचं बळ आलं. त्यांनी त्या 6 फुटांच्या धिप्पाड रोहितला एकट्यानं उचललं आणि स्ट्रेचरवर टाकलं. घाबरू नकोस बाळा, मी आहे, तुला काही होऊ देणार नाही. दामू अण्णांनी गाडी स्टार्ट केली पण गाडी कुरकुर करून बंद पडली. रोहित शुद्धीवर होता. तो म्हणाला, काय झालं? दामू अण्णांचे हात थरथरले ना. डिझेल संपलंय राजा. मगाशी कोणी पैसे दिले नाहीत, फक्त 50 रुपयांचं टाकलं होतं. रोहितला रडू आलं, आता मी मरणार. पण दामू अण्णा थांबले नाहीत. त्यांनी गाडी न्यूट्रलला टाकली आणि समोर उताराचा रस्ता होता. त्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं ती ॲम्ब्युलन्स मागून ढकलायला सुरुवात केली. पावसाची रिमझिम सुरू झाली होती. दामू अण्णा श्वास रोखून गाडी ढकलत होते. 1 किलोमीटर पुढे पेट्रोल पंप होता. त्याच्या पायाखालची चप्पल तुटली. पायाला दगड लागून रक्त आलं होतं. पण ते थांबले नाही. ते रडत ओरडत होते, देवा, या पोराचा जीव नको घेऊ. माझ्या वाटचं आयुष्य त्याला दे, पण गाडी चालवू दे. कसं बसं ते पंपावर पोचले. त्यांनी खिशातली सगळी चिल्लर, अगदी 1-2 रुपयांचे नाणे काढून पंपावाल्याला दिले. भाऊ, हे घ्या 70 रुपये, लवकर डिझेल टाका, पोरगं मरतंय आता. पंपावाल्यानं डिझेल टाकलं. दामू अण्णांनी गाडी सुसाट पळवली आणि रोहितला हॉस्पिटलमध्ये पोचवलं. डॉक्टरांनी रोहितला तातडीने ICUमध्ये नेलं. वेळेवर पोचल्यामुळं त्याचे प्राण वाचलं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहितचे श्रीमंत वडील हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. डॉक्टर म्हणाले, आभार माझे नका मानू, त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचे माना. 10 मिनिट उशीर झाला असता ना तर तुमचा मुलगा वाचला नसता. रोहितचे बाबा बाहेर आले. त्यांनी पाहिलं की दामू अण्णा हॉस्पिटलच्या बाकावर बसलेले आहेत. ते दामू अण्णांजवळ गेले. त्यांनी 10,000 रुपयांची गड्डी काढली. हे घ्या पैसे, तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवलाय. पण दामू अण्णा हल्ले नाहीत. त्यांची मान एका बाजूला कळली होती. रोहितच्या बाबांनी त्यांना हलवलं. अहो, पैसे घ्या. दामू अण्णांचा देह थंड पडला होता. ते गतप्राण झाले होते. तिथे उभा असलेल्या एका नर्सने डोळे पुसले आणि म्हणाली, साहेब, ते उठणार नाहीत. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर भुकेने झालाय. गेल्या 3 दिवसापासून त्यांनी अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता. ते हायवेवर लोकांकडे भीक मागायचे ना. लोक त्यांना शिव्या द्यायचे, पण जे ते 10-20 रुपये जमा व्हायचे ना, त्यांची ते कधीच भाकरी खात नसत. ते त्या पैशाचं फक्त डिझेल टाकायचे. ते नेहमी म्हणायचे, माझं पोट रिकामं राहिलं तरी चालेल, पण माझी ॲम्ब्युलन्स रिकामी नाही राहिली पाहिजे. माझा एकुलता एक मुलगा ॲम्ब्युलन्स वेळेवरनं मिळाल्यामुळं मेला होता. दुसऱ्याचं पोर मी नाही मरू देणार. काल रात्री तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी जी ताकद लावली ना, त्यात त्यांची उरलीसुरली ऊर्जा संपली. त्यांनी स्वतःला जाळून तुमच्या वंशाचा दिवा वाचवलाय. हे ऐकून रोहितच्या बाबांच्या हाताखालची पैशाची गड्डी जमिनीवर विखुरली. ते त्या भिकारी समजल्या जाणाऱ्या मृतदेहाच्या पायाशी कोसळले आणि लहान मुलासारखे रडू लागले ना. ज्याला समाज दारुडा, भिकारी,
म्हणून हिणवत होता ना, तो माणूस प्रत्यक्षामध्ये एक संत होता, ज्यानं स्वतःचा घास त्यागून माणुसकीचं इंजिन चालू ठेवलं होतं ना. रस्त्यावर मदत मागणाऱ्याला, प्रत्येक माणसाला भिकारी समजू नका. काही लोक स्वतःसाठी नाही तर समाजासाठी झोळी पसरवत असतात ना. बाह्य रूपावरून माणसाची लायकी ठरवू नका. फाटक्या कपड्यात सुद्धा देव असू शकतो. बघा, या छोट्याशा उदाहरणावरून आपण काय बोध घ्यावा बरं? मनुष्य आहे ना, कोणत्या रूपाने आपल्याला भगवंताच्या रूपाने मनुष्य भेटेल हे सांगता येतं का बरं? अजिबात सांगता येत नाही. म्हणून कुणाला कमी समजू नका. आता ज्या आषाढी वारीला गेलेले आहेत ना, बघा, तुम्ही जर आषाढी वारीला गेलेले नसाल तर आपल्या आसपास कोणी भिकारी असेल, गाय असेल, कुत्रा असेल, जोपर्यंत आषाढी वारी चालू आहे ना, तोपर्यंत त्यांना भाकरी खायला द्या, जेवण द्या. जेवढं पुण्याचं कार्य करता येईल ना, तेवढं तुम्हाला पुण्याचं कार्य करायचं आहे. कारण या आषाढी वारीचे हे वातावरण आहे ना, सर्वत्र भगवंताचा वास निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हे भगवंताचं ही ऊर्जा आहे ना, या ऊर्जेमध्ये जर आपण पुण्याचं कार्य केलं, दानाचं कार्य केलं, तर आपल्यासारखे श्रीमंत आपणच आहोत. जिथे भगवंताला जर आपली श्रीमंती आवडत असेल ना, तर आपण अजून धनवान होऊ. म्हणून या आषाढी वारीचा आपण लाभ घ्या. जे आपल्याला आषाढी वारीला जाता आलं नाही, पण जे आता आषाढी वारीला आपली बहीण असेल, भाऊ असेल, आपला बाबा असेल, किंवा आपल्या कोणी शेजारी असेल, किंवा आपल्या कोणी गावातील व्यक्ती असेल, जर तो गेला असेल ना आषाढी वारीवरून, जेव्हा तो येईल तेव्हा त्याचं अगोदर दर्शन घ्या. कारण तो साक्षात विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका. पण आता प्रश्न राहिला, पण तो चांगल्या कर्मामध्ये राहील. असं काही लोक म्हणतील, तो चांगला नाही, माझा दुश्मन आहे, मी त्याला मानत नाही, तो आषाढी वारीला असंच फिरायला गेलेला आहे. त्या अजिबात मनामध्ये तसं आणू नका. आपण त्याला भगवंताप्रमाणे आपण त्याच्या दर्शन घ्या. कारण ज्या पंढरपुराचं जेव्हा त्या मातीला जेव्हा स्पर्श लागतो ना, तेव्हा तो मनुष्यसुद्धा विठ्ठलमय होऊन जातो. म्हणून त्या मातीचे आपण दर्शन घ्यायला आहोत ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, भरपूर संकट येतात, भरपूर काही आपल्या नशिबामध्ये होत असतो. तेव्हासुद्धा आपण ढळून जातो का बरं? कधीच जात नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, भगवंताची ही शक्ती आहे ना, ही ऊर्जा आहे, नेहमी भगवंत आपल्याला देत असतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण सुरू करा. आता गेलेले जेवढे दिवस राहिलेले आहेत ना, तेवढं तरी भगवंताच्या नामस्मरणामध्ये जगूया. ही शक्ती आहे ना, परत मिळणार नाही. जेव्हा मृत्यू येईल ना, तेव्हा आपल्याला सर्व आठवायला लागेल. मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं, पण तेव्हा वेळ असेल का बरं? म्हणून आताचं भगवंताच्या नामामध्ये जिथे जिथे भजन दिसेल तिथे श्रवण करा. जिथे कीर्तन दिसेल श्रवण करा. लोकांची निंदा करू नका. याचा पंथ तसा, त्याचा पंथ असा, माझा पंथ भारी. दुसऱ्याची कधीच निंदा करू नका. जेव्हा एक बोट आपण दुसऱ्यांना दाखवतो ना, तेव्हा उरलेली बोटं आपल्याकडे असतात. म्हणून त्याच्यामध्ये आपलासुद्धा अपमान होतो आणि आपल्या भक्ती मार्गाचा सुद्धा अपमान होतो ना. आपल्यामुळे भगवंताचा अपमान होत असेल, मग आपण त्या भक्ती मार्गामध्ये न राहिलेलं बरं. बघा, लक्षात घ्या, भगवंत आपल्या मनामध्येच आहे ना, तो जागृत करा. बघा, आणि हा जागृत कधी होईल बरं? जेव्हा आपण कर्माने राहू, कर्माने सर्व कार्य करू, भक्ती मार्गामध्ये 2 वेळची उपासना करू, तेव्हा भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा कलियुगातला मनुष्य आहे ना, जर दुसऱ्याने चुकी केली ना, तर स्वतःही चुकी करतो आणि मागून म्हणतो काय बरं, त्याने चुकी केली, त्याला काही झालं नाही, मला काय होणार बरं?
पण भगवंताचे कॅमेरे असतात ना, ते सर्वत्र चालू असतात. म्हणून हे पैसा हे जगण्याचं साधन नाही, हे ध्येय नाही. पैशानं मूर्ती विकत घेता येते, पण देव विकत घेता येतो का बरं? बघा, तुम्ही विचार करा. पैशानं जेवण विकत घेता येतं, पण भूक तुम्हाला विकत घेता येईल का बरं? अजिबात विकत घेता येणार नाही. पैशानं सुख सुविधा विकत घेता येतात, पण शांतता विकत घेता येत नाही. म्हणूनच जीवनाचा विचार करा. या जीवनाचे जे काही दिवस राहिलेले आहेत ना, हरिभजनामध्ये घालवा. हे जीवन तुमचं आहे, ही शांतता तुमची आहे, हे समाधान तुमचं आहे. त्याचा वापर करा. ते गोडवा आहे ना, तो भगवंताच्या नामामध्ये आहे. जो भगवंताचं नामस्मरण करेल ना, त्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच वेळ आहे, आतापासून सुरुवात करा आणि आषाढी एकादशीला संकल्प करा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.